मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पटक पटक के कसं मारेंगे मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला। संसद भवनाच्या लॉबीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्चाव, प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना घेरलं। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही, वर्षा गायकवाड यांचा इशारा। तर कोण दुबे, त्यांची काय लायकी, प्रतिभा धानोरकर या सुद्धा आक्रमक। मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा, हा महाराष्ट्र आहे, पहिले इथे मराठी चालतं, अजित पवार यांचा परप्रांतीयांना सल्ला। माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांसोबत ठरवून निर्णय घेऊ। अजित पवार यांच्याकडनं कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याचे संकेत, तर इजा बिजा तिजाची वेळ आणू नका, अजितदादांनी इशारा दिला होता। वादग्रस्त मंत्री आमदार यांच्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचे धनी, सूत्रांची माहिती। अंतिम निर्णय घेण्यासह सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, निधी वितरणावर फडणवीसांचा वॉच असल्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेमधला कंत्राटदार हर्षल पाटील याची आत्महत्या। काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, 1,40,00,000 शासनाकडे थकबाकी। हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, कंत्राटदार दुसरा होता, सरकार म्हणून आमचा संबंध कंत्राटदाराशी असतो, सब कंत्राटदाराशी नसतो, अजित पवार यांच्याकडनं स्पष्ट। 90,000 कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत, हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याच्या प्रतीक्षेत, रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा। हर्षल पाटील यांच्याशी कोणताच करारनामा नाही, करारनामा नसल्यामुळे बिल प्रलंबित असण्याचा प्रश्नच नाही। हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचा खुलासा। हर्षल पाटीलची आत्महत्या सदोष मनुष्यवध, कंत्राटाचे पैसे न दिल्यामुळे आत्महत्या होणं हा खून, राज्य डबघाईला आलंय, संजय राऊतांचा आरोप। दम द्यायचा बंद करा आणि व्हिडिओ पेनड्राईव्ह बाहेर काढा, कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती आहे बाहेर येऊ द्या, हनी ट्रॅपवरून होणाऱ्या टीकांवरून अजित पवार यांच्या विरोधकांना आव्हान। प्रफुल्ल लोढाचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो, महाजन यांच्याकडनं फेसबुकवर पोस्ट, ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होत आहे, गिरीश महाजन यांची टीका। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर घाडगे रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना, अजित पवार यांना भेटून जाब विचारणार। पुण्यामधल्या दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत, शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह इतर आरोपी ताब्यात, तर चुकीचं काम केलं असल्यास कारवाई करा, शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। दौंड प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या देखील सूचना। दौंड गोळीबार प्रकरणामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि दिल्लीमधील जागांवर ईडीचे छापे, जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। शासकीय अधिकाऱ्यांना आता दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार, तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॅप नोंदणी बंधनकारक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचं राज्यभरात चक्काजाम आंदोलन, आम्ही मंत्रालयामध्ये कधीही घुसू शकतो, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। उज्ज्वल निकम यांच्याकडनं मराठीमध्ये राज्यसभा खासदारकीची शपथ। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला, अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची माहिती। राज्यामधील सर्पमित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार, महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस। सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची सरकारकडून तयारी सुरू। रशियामध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना, अपघातामध्ये पायलटसह सर्व 49 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। प्रवासामध्ये अचानक विमानाचा संपर्क एटीसी सोबत तुटला। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।